आताच बघा लोणचं किती भारी दिसतंय. हा मग कोणीही बनवू शकेल. हा. इतकी सोपी रेसिपी तुम्हाला आईन बनवून दाखवलेली आहे. आणि हे मागच्या वर्षीचं लोणचं बघा, 5 किलोचं मी मागच्या वर्षी लोणचं केलेलं. आता एवढं हे शिल्लक आहे. वर्षानुवर्ष राहिलं की नाही लोणचं बघा. होय, जसे तसं आहे. तसं जशाच तसं आहे. तुम्ही केलात असाल लोणचं, पण अशा आता ना थोडेसे आंबे आणून तुम्ही अशा पद्धतीने करून बघा. काय होय, तुम्हाला आवडेलच. नमस्कार, मी शांती श्रीकांत गजने आपल्या या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला ना आंब्याचं लोणचं करून दाखवणार आहे. बरेच वर्ष बघा राहिला व्हिडिओ बनवायचा, तर आज मी तुम्हाला हे ज्या पद्धतीने मी बनवते ना त्याच पद्धतीने मी आज हे आंब्याचं लोणचं करून दाखवते. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी हे लोणचं दाखवणार आहे करून. लोणच्याला बघा बुरशी येते काही जणांच्या, तशी बुरशी पण येणार नाही. आणि वर्षभर म्हणजे का वर्षभर टिकेल, काय 2 वर्ष सुद्धा हे लोणचं मी घातलेलं टिकतं बघा. गेल्या वर्षीचं लोणचं माझं अजून आहे, दाखवते तुम्हाला मी. जशाच तशा फोडी पण आहेत. होय, फोडी देखील अजिबात नरम नाही पडल्या आहेत. अशा पद्धतीने मी तुम्हाला हे आंब्याचं लोणचं करून दाखवते. तोच पदार्थ राहिलाय बघा बनवायचा. ह्या वर्षी तरी खारातले आंबे दाखवले आणि आंबोशी करून दाखवली. होय, दाखवले. आणि हे आता लोणचं असे बरेच वर्ष बघा, 4-5 वर्ष आपली राहिले बनवायचे व्हिडिओ. या वर्षी जरा बनवले. इथे मी हे लोणच्याचे आंबे घेतले आहेत. म्हणजे रायवल आंबा घ्यायचा लोणच्याचा. आणि तो पण कसा पाहिजे आंबा माहिती आहे, कडक पाहिजे आंबा. असा नरम आंबा घ्यायचा नाही, कडक पाहिजे आंबा. ताजे आंबे पाहिजे. ताज्या आंब्याचं लोणचंच चांगलं लागतं. हा, आणि नरम नाही पाहिजे आणि पडलेला आंबा नाही पाहिजे. खाली जर झाडावरनं कसं ते गलान काढतात ना, तसे आंबे आपल्याला पाहिजे आहेत. हा, खाली पडलेला आंबा जर घेतलात ना तर फोडी कशा नरम पडतात. आणि पिकलेला आंबा नाही घ्यायचा. एकदम बघा अशा पांढऱ्या फोडी पाहिजे. पिकलेल्या म्हणजे त्या पिवलट असतात ना, तशा फोडी नाही पाहिजे आपल्याला. पांढऱ्या फोडी पाहिजे आणि ताजे आंबे पाहिजे. झाडावरनं काढल्यावर असे दिवसभराचे आंबे चालतात. सकाळी काढले तर संध्याकाळपर्यंत असे ताजे आंबे पाहिजे. आणलात ना तुम्ही आंबे की ताज्या आंब्याचंच ते लोणचं घाला. तुम्ही म्हणाल मी रात्री आज ठेवते आंबे आणि उद्या करेन, असं नाही. ताज्या आंब्याचं लोणचं घालून बघा तुम्ही. आंब्याचं लोणचं बनवण्यासाठी साहित्य बघा. इथे मी 100 ग्राम लोणच्याचा मसाला घेतलाय, 100 ग्राम काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे आणि 40 ग्राम इथे आमचा घरगुती लाल मसाला घेतलाय, 40 ग्राम हळद घेतली आहे आणि 40 ग्राम मोहरीची डाळ घेतली आहे, 30 ग्राम मोहरी घेतली आहे, 30 ग्राम बडीशेप, 15 ग्राम मेथी आणि 4 चमचे इथे हिंग घेतलाय. 4 चमचे म्हणजे आपला पोहे खायचा चमचा आहे ना, त्याच्यापेक्षा थोडा मोठा चमचा असे मी 4 चमचे हिंग घेतलाय आणि 200 ग्राम लसूण आणि 1/2 किलो मीठ घेतलंय. हे 2 किलो आंब्यासाठी साहित्य आहे आणि 1 किलो तेल. आता हे मी 2 किलोचं प्रमाण सांगितलंय. तुम्हाला 1 किलोचं करायचं असेल तर ह्याचं प्रमाण हे अर्ध करायचं आणि 1 किलोचं आंब्याचं लोणचं तुम्ही करा. इथे मी ही काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे. म्हणजे ही रंगासाठी घेतलाय, म्हणजे लोणचं कसं लाल रंग चांगला दिसतो मग असं. आणि तिखटपणा नाही आहे ह्याचा. हा आमचा घरगुती लाल मसाला आहे. तुम्ही घरात जो वापरताना तो मसाला घेतला तरी पण चालेल. आणि त्या लोणच्याचा मसाला आहे, तुम्ही कुठच्याही ब्रँडचा वापरलात ना तरी देखील चालेल. सगळ्यात आधी आपण भाजणी करून घेऊया. भाजणी म्हणजे 4 प्रकारे भाजायची आहेत बघा. मोहरी, मोहरीची डाळ, बडीशेप आणि मेथी. पहिले आपण मोहरी भाजून घेऊया. अशी मोहरी तडतड अशी उडायला पाहिजे हे बघा. आणि एका चालणीत अशी काढायची आहे बघा. चालणीत काढायची म्हणजे काय, किंवा एखाद्या पेपरवर तरी, एखाद्या कॉटनच्या कपड्यावर तरी, नाही तर का ताटात वगैरे काढलात ना आता कसं शेदवतात ते, पाणी सुटतं. थंड झाल्यावर आपण एका ताटात काढून ठेवायची. मग आता आपल्याला ही बडीशेप भाजायची आहे. आता मस्त सुगंध यायला पाहिजे ना. होय, मग कलर बदललाय. होय. आता ही मोहरीची डाळ, डाळ पण झाली आहे भाजून. आता ही मेथी भाजून घ्यायची आहे. हे बघा मेथी पण अशी भाजून घेतली आहे. भाजणी थंड होते आहे. आता आपण हे 1 किलो तेल मी घेतलंय ते आपण चांगलं गरम करून घेऊया. आता आपल्याला हे मेथी, मोहरी आणि बडीशेप मिक्सरला अशी बारीक करून घ्यायची आहे. सुरुवातीला मेथी लावायची. मेथीची अशी पावडर करून घेतली आहे बघा.
म्हणजे काय एकदम का नाही लावायचं माहितीये, नाही तर मेथी बारीक होत नाही. हा कण राहतात. हा, म्हणून मेथी आधी अशी मिक्सरला अगदी बारीक करून घ्यायची आणि त्याच्यातच आपल्याला ही आता बडीशेप आणि मोहरी, इथे मी ही बघा पावडर करून घेतली आहे. मेथी, बडीशेप आणि मोहरीची. सुगंध भारी येतोय ना हवे, मस्त अगदी खमंग येतोय. होय, मग लोणच्याला घालायला सुरुवात केली होय, की लोणच्याचा नुसता घमघमाट घरभर होतो अगदी. होय. हे बघा इथे 1 किलो तेल गरम झालंय. ह्याच्यातलं आपल्याला ना अर्ध तेल काढून ठेवायचं आहे. असं गरम करूनच तेल असं काढून ठेवायचं, जसं चमचा घ्यायचा, म्हणजे डबल करायला नको. हा, एकदाच होऊन जातं. हा, एक वेळ जर तेल ना नाही लागलं लोणच्यात तर हे उरलेलं तेल राहतं काय हवे. हा, नंतर आपण वापरू शकतो. हा, असं. इथे मी हे अर्ध तेल का काढून ठेवलं, कारण ह्या तेलात आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे आणि हे तेल आपल्याला लोणच्यात वरून ओतायचं आहे. म्हणजे हे पण आपल्याला तेल ना थंड करूनच ओतायचं आहे. आता ह्याच्यात मी मसाला तयार करून घेते. आता ह्या तेलात आपल्याला ही बघा लसूण अशी लाल करून घ्यायची आहे. ही बघा लसूण अशी करायची आपल्याला, कारण का उतरून ठेवायचे आपल्या कढई आणि तोपर्यंत कशी तेलाची प्रोसेस कशी चालू असते काय हवे. होय, तेल गरम असतं ना. हा, म्हणजे ती आणखीन लाल होईल. मग ही बघा एवढी असतानाच उतरायची. हा, थोडं तेल आपल्याला हे थंड व्हायला द्यायचं आहे. तेल बघा थोडंसं थंड झालंय आणि अशी लसूण आपल्याला करून घ्यायची, एकदम काळी पण करायची नाही आहे. हे बघा एकदम परफेक्ट झाली आहे. हा, आणि आता आपल्याला ह्याच्यात मसाले टाकायचे आहेत. हिंग टाकायचा पहिला. हा, आणि आता ह्याच्यात काश्मीरी लाल मिरची पावडर, लोणच्याचा मसाला, हा घरगुती मसाला, हा मेथी, बडीशेप आणि मोहरीची पूड, आणि आता ही मोहरीची डाळ. सगळं आपल्याला असं हे मिक्स करून घ्यायचं. भारी दिसते ना हवे, मस्त. आणि तुम्हाला हे साहित्य दाखवलंय ना, ह्याच साहित्यात तुम्ही बनवून बघा. हा, एकदम मस्त तयार होतं लोणचं. हे तेल, हे बघा तेलात मसाले टाकलेले, पूर्ण आपल्याला हे तेल आहे ना थंड करून घ्यायचं आहे. सगळी तयारी बघा करून झाली आहे ना, मसाला तयार करून ठेवला आहे. आता आपण आंबे कापायचे. हे बघा असे पांढरे घ्यायचे आंबे, अगदी कोई बरोबर कापायचा, म्हणजे बाट बोलतात, आम्ही इथे कोय बोलतो. काय होय, कोय बोलतो. कापायचा घासून अगदी, नाही तर कोईलाच सगळा आंबा जातो. आमच्याकडे असे कापतात आंबे, काही ठिकाणी कसं डायरेक्ट कापतात, कट करतात. कोई सकट ना. कोई सकट. असा आंबा घ्यायचा चांगला टणक. हे बघा अशा एवढ्या फोडी करून घ्यायच्या. फोडी कापून झाल्यात आहे बघा, आणि तेल पण इथे थंड करून घ्यायचं आहे. आपल्याला थंड झाल्याशिवाय आपण मीठ नाही टाकायचं आहे फोडीत. गरम तेल ओतायचं नाही, मग फोडी कशा नरम पडतात. मीठ लावून ठेवलात ना फोडीना की फोडीना कसं पाणी सुटतं. आपल्याला कसं हे फोडीना पाणी सुटता कामा नये, म्हणून आपल्याला आधीच हे तेल थंड करून घ्यायचं. हे मसाल्यावालं पण आणि दुसरं पण तेल ओतायचं आहे ना, ते पण थंड करून घ्यायचं. आता आपल्याला हे मीठ टाकायचं ह्याच्यात. हे बघा मीठ आपल्याला असं ना आधी लावून घ्यायचं. हा, हे बघा असं मीठ चोळून घेतलात की आता आपल्याला ह्याच्यात ही हळद टाकायची. आणि हळद आणि मीठ चांगलं असं फोडीना लागायला पाहिजे. हे बघा मीठ आणि हळद चांगलं असं फोडीना चोळून घेतलंय. पाणी सुटायला नाही पाहिजे. हा, आपल्याला हे बघा पाणी नाही सुटलंय. मसाले टाकायचे. आणि चांगले मसाले असे मिक्स करून घ्यायचे.
हळद आणि मीठ लावताना फक्त हातान चोळून घ्या चांगले, म्हणजे ते फोडीना कसं मीठ लागायला पाहिजे. होय, आताच बघा लोणचं किती भारी दिसतंय. हा, मग नुसत्या फोडी फोडी दिसत नाही बाबे. होय, नाही. हा, खार पण आहे बघा, म्हणजे होय. लोणच्या बरोबर असा खार पण आला पाहिजे. होय, तरच मजा. हा, चपाती भाकरी बिकरी खाताना नुसतं फोड आणि तेल असं मग त्याला चव नाही चांगली लागत. हा, असं बनवायचं रसरशीत लोणचं बघा. अगदी भारी झालंय, मस्तच. अगदी घमघमाट सुटलाय काय बाबे. होय होय अगदी सोपं आहे, प्रमाण पण तुम्हाला योग्य दिलेलं आहे. होय, प्रमाण काढून ठेवायचं आणि लोणचं बनवायला सुरुवात करायची. म्हणजे बघा. कोणीही बनवू शकेल. हा. इतकी सोपी रेसिपी तुम्हाला आईन बनवून दाखवलेली आहे. तुम्ही 2 किलो नाही केलात ना तर 1 किलोचं तरी आधी करून बघा काय हवे. होय, तुम्हाला आवडेलच. हा, पण सांगितल्याच्या प्रमाणात. कारण आई ना दरवर्षी ह्याच पद्धतीने लोणचं बनवते. तुम्हाला आता 2 किलो दाखवते, पण दरवर्षी आम्ही 5 ते 6 किलोचं असं लोणचं बनवतो. होय. काचेची बरणी घेतली आहे आणि बरणी पण आपल्याला स्वच्छ घासून पुसून सुकवून घेतलेली आहे बघा. आणि आता आपल्याला ह्याच्यात हे तेल टाकायचं. हे बघा, बाजूला मी काढून ठेवलं होतं ना तेल, ते असं आधी तेल टाकायचं. थोडं थोडं तेल असं बरणीला असं लावून घ्यायचं. लोणचं असं मधोमध टाकायचं. लागतं तसं, पण ते पुसायला लागतं मग. हा, हे बघा, लोणचं करणं महत्वाचं आहे ना, तितकं बरणीत भरणं पण महत्वाचं आहे. आपण असं आधी मधी ना बघायचं तेल हाय काय. तेलाशिवाय लोणचं मग टिकत पण नाही, बुरशी येते. हा. हे बघा, असं थोडं भरून झालं की आता आपल्याला ह्याच्यात ना परत तेल ओतायचं आहे. म्हणजे जे आईने 1 किलो तेल घेतलं नव्हतं ना, त्यातलंच हे जे ठेवलं हा. होतं बाजूला थंड करत, तेच आपल्याला थोडं थोडं आत्ता ओतायचं. असं. हे बघा, अर्धी बरणी भरली की आता आपल्याला असं तेल ओतायचंय थोडं. लोणचं घेतलंय बघा भरणीत भरून, आणि थोडंसं आपल्याला वरून तेल टाकायचं आहे. हा, जास्त नाही टाकायचं आहे, म्हणजे का एका रात्रीत ते तेल आहे ना हे सगळं वरती येतं मग. म्हणून आपल्याला फुल भरणी भरायची नाही लोणच्याची, अशी एवढीच भरायची. हे बघा, 1 किलोतलं तेल हे बघा मी बाजूला करून ठेवलेलं एवढं तेल उरलंय. आता हे तेल आपण ना सकाळी ओतायचं आहे. बघायचं आपल्याला की ह्या फोडींच्या वरती तेल आलं तर आपल्याला ओतायची गरज नाही. हा, आजूबाजूचं असं लोणचं ठेवायचं नाही, म्हणजे का त्याच्यामुळे पण बुरशी येते. हा, असं चोख भरणी म्हणजे अशी चांगले टिश्यू पेपर घ्या किंवा चांगला स्वच्छ कापड घ्या. लोणचं काढलात ना तर असं लोणचं लागतं साईडला, मग ते असं स्वच्छ पुसून घ्यायचं. अजिबात ठेवायचं नाही लोणचं, त्याच्यामुळे पण बुरशी येते. मग चांगलं हवाबंद बरणीत असं लोणचं ठेवायचं. आपण हे आता लोणचं घातलंय की नाही, आता दुसऱ्या दिवशी आपण हे लोणचं बघायचं की फोडींच्या वरती तेल आलंय काय बघायचं. नाही जर आलं ना तर आपण ते राहिलेलं तेल आहे ना ते ओतायचं. हा, फक्त फोडींच्या वरती तेल पाहिजे, फोडी नुसत्या दिसायला नाही पाहिजे, कारण का नाही तर बुरशी येते मग. हा, टिकत नाही मग लोणचं. आणि हे मागच्या वर्षीचं लोणचं बघा, 5 किलोचं मी मागच्या वर्षी लोणचं केलेलं. आता एवढं हे शिल्लक आहे. वर्षानुवर्ष राहिलं की नाही लोणचं बघा. होय, जसे तसं आहे, तसं जशाच तसं आहे. फोडी पण मऊ नाही झाल्यात आहेत. आई खोलून दाखव जरा. दाखवते का. हे बघा, फोडी अगदी मऊ नाही झाल्यात आहेत बघा. असं तेल पाहिजे वरती. आणि ही बरणी आहे ना चांगल्या कपड्यात किंवा पिशवीत असे चांगली पॅक करून बांधून ठेवायची. आणि तुम्हाला जेव्हा लागेल ना तेव्हा चमचा सुका घ्यायचा आणि सुक्या चमच्यान, ओला चमचा घ्यायचा नाही, सुक्या चमच्यान लोणचं दुसऱ्या भरणीत काढून घ्यायचं. हा, म्हणजे आपल्या रोजच्यासाठी. परत होतं तसं सरळ करून ठेवायचं. तेल बिल बघायचं चेक करून आपण, म्हणजे प्रत्येक वेळेला आपण काढू तेव्हा चेक करून बघायचं तेल आहे की नाही बरणीत, असं म्हणजे लक्ष द्यायचं. लोणचं आपलं तयार आहे बघा. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि यावर्षी तुम्ही ना हे असं लोणचं ना नक्की करून बघा. यावर्षी जर तुम्ही, आम्हाला जर उशीर झालाय बनवायला, पण ह्याच्या पुढे व्हिडिओ बघितला तर पुढच्या वर्षी ह्याच प्रमाणात तुम्ही करून बघा. काय हवे, होय, नक्की करून बघा. तुम्ही केलात असाल लोणचं, पण अशा आता ना थोडेसे आंबे आणून तुम्ही अशा पद्धतीने करून बघा. काय, होय, तुम्हाला आवडेलच. आवडेलच.